गुड मॉर्निंग फ्रेंड. मी आपला मित्र, आपला दोस्त, अल्ट्रा सायक्लिस्ट, अल्ट्रा रनर डॉक्टर पांडुरंग सानप. मित्रांनो, तुम्हाला आज मी 1600 मीटर अंतर 5:30च्या आतमध्ये कसे कव्हर करायचे हे सांगणार आहे. तर त्या टिप्स आपण व्यवस्थित फॉलो कराव्यात, जेणेकरून आपल्याला त्याचा छानपैकी फायदा होईल. ते पण 25 दिवसाच्या आतमध्ये किंवा 1 महिन्याच्या आतमध्ये 1600 मीटर अंतर 5:30च्या आतमध्ये होणारच 100%, याची मला खात्री आहे. त्यासाठी आपण आठवड्यातून एक वेळेस 400 मीटरचे स्प्रिंट रन मारणं गरजेचं आहे, की जेणेकरून ते 7 वेळेस रिपीट किंवा 10 वेळेस रिपीट मारणे हे आपल्याला गरजेचं आहे. 400 मीटर फास्ट एकदम हे 7 वेळेस रिपीट करणे, किंवा 200 मीटरचं फास्ट स्प्रिंट हे 10 वेळेस करणे, हे आठवड्यातून 1 ते 2 वेळेस करणं गरजेचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त जेवढंच रिपीट करता तेवढा तुम्हाला फायदा होईल. आणि आठवड्यातून 1 वेळेस हिल रन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, हिल रनमुळं आपल्या बॉडीला एकदम चांगल्यापैकी मजबूती येते, जेणेकरून काप मसल आणि थाईज मसल एकदम मजबूत होतात. हिल रनमध्ये जनरली 200 मीटर अप, 200 मीटर खाली, 200 मीटर अप, 200 मीटर डाऊन, एकदम हाय स्पीडमध्ये तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे तेवढ्या हाय स्पीडनी रन करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला एकदम स्पीडमध्ये फ्लॅटला रन करता येईल. आणि तिसरं असं आहे की आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळेस लाँग रन करणं गरजेचं आहे. लाँग रन म्हणजे कमीत कमी 15 किलोमीटर किंवा जास्तीत जास्त 20 किलोमीटर. यामुळे आपले हृदयाचे आणि फुफ्फुसाचे कार्य चांगल्यापैकी होते. हार्ट आणि लंग्स एकदम मस्त डेव्हलप होतात. हार्ट रेट मेंटेन राहतो, कारण तर तुम्ही हिल रन करताना प्रॅक्टिस जास्तीत जास्त हार्टबीट वाढतात, आणि त्याचा फायदा तुम्हाला नंतर शॉर्ट रनला होतो. आणि चौथी एक टिप्स अशी आहे की डाएट खाताना प्रोटीन डाएट महत्त्वाचे आहेत, जेणेकरून कडधान्ये, कोंब आलेले मूग, मटकी, हरभरे, गूळ, शेंगदाणे, आणि महत्त्वाचं म्हणजे बीटचा ज्यूस अतिशय आपणाला उपयोगी आहे स्पीड रनसाठी. आजकाल बरेचसे मुलं म्हणतात, सर स्पीड रन होत नाही, तर त्यासाठी काय करावे? तर आपण सगळ्यात महत्त्वाचं डाएटसुद्धा महत्त्वाचं आहे. प्रोटीन डाएट आपणाला फार गरजेचं असते, जेणेकरून मसल आपल्या मजबूत होतात. आठवड्यात कमीत कमी रोजच्या रोज प्रोटीन डाएट असणं गरजेचं आहे. आपल्या शरीराला आपल्या वजनाच्या पॅरलल प्रोटीन डाएट महत्त्वाचं असतं. तुमचं वजन जर 70 किलो असेल तर तुम्हाला 70 ग्रॅम प्रोटीन महत्त्वाचं आहे. तुमचं वजन 50 किलो असेल तर तुम्हाला 50 ग्रॅम प्रोटीन महत्त्वाचं आहे डेली, जेणेकरून आपल्या मसल मजबूत होतात. आणि त्यानंतर शेवटचं एक सांगण्याचं तुम्हाला हे आहे की रनच्या आधी आणि रनच्या नंतर दोन्हीही वेळेस वॉर्मअप आणि कूलडाऊन हे होणंच गरजेचं आहे. वॉर्मअपमुळं आपल्या बॉडीला चांगल्यापैकी स्पीड येतं, आणि स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग हे जे एक्झरसाइज आहेत डेली तुमच्या एक्झरसाइजमध्ये हवेतच. जेवढे तुम्ही जास्तीत जास्त स्ट्रेचिंग करता, जेवढे तुम्ही जास्तीत जास्त स्ट्रेंथ ट्रेनिंग करता, तेवढं तुम्हाला जास्त स्पीडमध्ये रन करता येईल. तुम्ही ह्या माझ्या टिप्स आहेत त्या फॉलो केल्या तर आपणाला 25 ते 30 दिवसामध्ये 100% 1600 मीटर 5:30च्या आतमध्ये येणार म्हणजे येणार, हे मी खात्रीलायकरित्या सांगू शकतो आपणाला. तर या सर्व टिप्स आपण ऐकलेल्या आहेत.
रोजचा रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. आपल्याला जर चांगल्यापैकी सक्सेस हवा असेल तर 100% योगदान आपणाला द्यावंच लागेल. नुसत्या टिप्स ऐकून बी आपल्याला चालणार नाही. त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. मेहनत आपल्या जीवनामध्ये एक दिन हमखास यश प्राप्त करून देईल, त्याच्यात काही वाद नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.